नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सर्वांच्या आयुष्यात गणपती बाप्पा सुख समाधान धन समृद्धी सर्व काही घेऊन येऊ हीच त्याच्या चरणी प्रार्थना। आता व्हिडिओला सुरुवात करूया। वडापाव अशी गोष्ट आहे ना की माणूस 24 तासामध्ये कधीही खाऊ शकतो आणि त्याच वडापावला मध्यस्थी ठेवून एक कथा लिहून प्रसादक आपल्या समोर पुन्हा एकदा येत आहेत। तर आज त्याच वडापावच्या टीजरवर आपण सविस्तर चर्चा करणार होतो। मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राइब करा। टीजर बघता असं कळतं की हे एका परदेशी स्थायिक झालेल्या कुटुंबाची गोष्ट आहे, ज्यांच्या कुटुंबात सुद्धा आपल्या कुटुंबांसारखेच काहीतरी रुसवे फुगवे काहीतरी अशा गोष्टी असणार आहेत ज्याला कथेच्या रूपात गुंफून आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। चित्रपटाची कथा तेवढीच रंजक आणि चटपटीत असणार आहे, त्यामुळे चित्रपटाचं नाव त्यांनी वडापाव ठेवले। पण एक बघा ना तुम्ही, मागे जिलेबी येऊन गेला, त्यानंतर गुलकंद आला आणि आता हा परत वडापाव। मला वाटतं या सगळ्यांनी मिळून कॉम्पिटिशन लावलेले की कुठला पदार्थ सिनेमाच्या द्वारे कोण चांगल्या प्रकारे प्रेक्षकांसमोर ठेवू शकेल, यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे मला असं वाटतं। हे पदार्थ अशा चटपटीत कथेमध्ये आपल्या समोर येणार असतील तर बॉस, मी खूप मोठा खवय्या आहे, तर मला खूप आवडेल असे चित्रपट बघायला आणि अशा पदार्थांचा आस्वाद घ्यायला। तर टायटल कार्डमध्ये जे काही लिहून येतं त्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करावा वाटतं ते म्हणजे हा प्रसादक यांचा 100वा चित्रपट आहे। आणि विचार करा, 100वा चित्रपटच त्यांनी वडापाव निवडलाय। याहूनच कळतं की प्रसादक किती मोठे खवय्ये आहेत। 100वा चित्रपट आणि तो सुद्धा वडापाव, तर एक चांगलेच काहीतरी बघायला भेटणार आहे। आणि दुसरी गोष्ट, या चित्रपटाशी नाव जोडलेलं आहे अमेय खोपकर यांचं। अमेय खोपकरांसोबत जो चित्रपटाचा एक्सपिरियन्स होता माझा, तो मी तुम्हाला येरे येरे पैसाच्या रिव्ह्यूमध्ये सांगितलाय। आता मला अशी विनंती आहे की चित्रपटात हिंदीचा जास्त उपयोग नसावा, बस माझी एवढीच विनंती आहे। आणि प्रसादक जर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर मग हिंदीचा जास्त उपयोग नसणार, याबद्दल बिलकुल शंका नाही। तर 2 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। तर या चित्रपटाद्वारे किती लोकांना वडापाव अजून आवडतो। तर मित्रांनो, हा होता माझा वडापाव या टीजरचा रिव्ह्यू। हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा। आणि जर तुम्ही टीजर बघितला असेल तर टीजर बाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्या सुद्धा तुम्ही खाली व्यक्त करायला विसरू नका। आणि सोबत जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात तर मित्रांनो आवर्जून व्हिडिओजला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि सोबत शेअर करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या चॅनल अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या।